त्याला की कुठे सापडतोय का हा, तिथं कुठंच बॉडी सापडणार, तर माणूस सापडणार. आणि पोलिसलाच कशी सापडली? तो PSI पोलीसच तिथं PI तो पाटील नावाचा तोच कसा घटनास्थळाला आला? म्हणजे त्याला डायरेक्ट माहित झालं. म्हणजे आणि शेवटच्या हे 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत त्याचे जवळजवळ धनंजयने मला वाटतं 30-40 कॉल केलेले, की 10 मिनिटात तुम्हाला आता येतोय तुमच्या घरी या. मग तसंच ती तिकडे आईला बोलवलं, ती घराला सगळ्यांना बोलवलं. म्हणजे किती, म्हणजे तुम्ही पार त्याचा मर्डर होईपर्यंत आणि लाईव्ह बघत होते असं कळतंय. मग जर कुणी लाईव्ह बघत होते काय कसं मारायले, किती वाईट पद्धतीनं मारलंय. म्हणजे ही अंगावर शहारे येते किंवा प्रत्येक वेळेस लोकांना मनाला पीळ पडायसारखा हा विषय घडतोय. तर या प्रकरणामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी बघा, तुम्ही सर्व मीडियानी सुद्धा लावून धरले, लोकप्रतिनिधी सगळ्या लावून धरले, कुटुंब आहे, गाव आहे, सगळ्यांनी केलंय. तरी पण आजच वायबा शासनाला म्हणणं आहे की ती जी वाशीचा जो PI आहे त्याच्या तिथून पळालेले, मी टीव्हीला तुमच्याच वाहिनीवर बघितलं की हे झालं, मग तो कसा पळात आहे, कसा गेलाय, काय केलाय. मग वाहिन्याला त्याचे कॅसेट मिळती आणि पोलिसला मिळत नाही. पोलीस सांगतात की नाही आमच्या समोरून असं गेले नाही, त्या तुम्ही पोलीस माग आहेत आणि तुमच्या समोर, म्हणजे याचा अर्थ यांना पळून जायला मदत केली. तिथून पुढे सुद्धा किती जणांनी मदत केली? ठीक आहे, पोलिसनी तर तिथं केली, तिथून पुढे कोणी एक डॉक्टर फॅमिलीने मदत केली, मग सगळं मीडियाला होतं. काय केलं? त्याला एक नोटीस दिली. बघा, एक आपल्या बीड जिल्ह्यातला धारूरचा एक प्रकार आहे, जिम्मेदारीने सांगतो की एक काहीतरी मागे झालं, 307 झाली. 307 केलेल्या मुलाला एका दुसऱ्या मुलाला, आता नावं नाही मला सांगता यायचे, गायकवाड नावाचं काहीतरी आहे, त्याने नेऊन सोडलं दुसरीकडे. तर तो आता 7 महिने झाला मध्ये आहे. मग हा तर आमचा 302चा म्हणजे काय, जे आता 303 काय 103 वगैरे नवीन माणूस राहिले, हे जे हा एवढे मारेकरी, या मारेकऱ्याला 2-2 महिने लांब पळून जायला पैसे दिले जातात, गाडी दिले तर बाहेरून सपोर्ट केला जातो, आणि अशा मात्र फक्त नोटीसवर सोडणार तुम्ही. जे लोक की त्यांनी आता त्यांची मागणी दुसरी काय होती की आणखी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये असेल, जेलमध्ये असेल, VIP ट्रीटमेंट मिळते. आता काल पण बघितलं, तुम्ही सर्वांनी आम्ही बघितलं की कुठलं तरी एक आम्हाला कसला आजार आहे म्हणायचं की एक माणूस सोबत द्या. आता सर्व जनरल सगळ्या कैद्याला देणार तुम्ही? म्हणजे आमचा माणूस मारताय आणि तुम्ही सरळ सरळ हे करताय. ही सुद्धा म्हणजे कुटुंबाची मागणी की ह्या सर्व लोकांना, ज्या लोकांनी 6 तारखेला घटना घडताना मध्ये जी होते, बाहेर जीव काही उभे होते, बाहेर असणारी ही कंपनी आणखी ज्यांनी काही ती रगी पुरविल्या, ज्यांनी गाड्या पुरविल्या, ज्यांनी पैसे पुरविले, असे ही सगळे लोक आहेत. तर या लोकांना सुद्धा त्याच्यात सहआरोपी केलं पाहिजे. तुम्ही सहआरोपी कारण जर नसेल तर तुम्ही काढा ना. समजा त्याचा नाही दिसला तुम्हाला, तुमच्या तपासामध्ये ही दिसला नाही, तर तो काढायचा अधिकार आहे ना. असे किती प्रकरण आहेत की जी परत पुन्हा सुटलेत. तर तुम्ही आज आमचं म्हणणं आहे की ह्यांनी केलंय आणि ह्यांचा याला सपोर्ट आहे, ते सिद्ध झालंय ना. तुमच्याच वाहिनीने दाखवलंय की हे जी लोक आहेत, हे लोक रगी घेताना तिथं जाताना दिसलेत का नाही? मग त्यांना का सहआरोपी करत नाहीत? गाडीत CID ला काय पिक्चरची स्टोरी त्या गाडी मालकाने सांगितली, इथंही येतो, तिकडे येतो, कुणी आलं तर बघायला राहतो, सगळ्या कॅमेऱ्यात येतो. जे आम्ही आलो त्यावेळेस होता, पवार साहेब आले त्यावेळेस होता, दुसरे पवार साहेब आले त्यावेळेस होता. आणि म्हणजे इथं काय चाललंय वाच ठेवायला माणूस ठेवले का आमच्यावर? म्हणजे आमच्या लोकांना भीती त्याचीच वाटते ना, की याच्यामुळेच घाबरलेले किंवा भयभीत कुटुंब आहे. आणि आपली हे पण कसं होतं की मुलगी पण त्या दिवशी बोलताना कसं तिच्या किती विचाराची ही केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. तिने बोलताना सुद्धा सांगते की आज हे तुम्ही 7 पकडले 8 पकडले, ह्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे. खरं आहे ना? मग हे त्या लेकराला कळतंय, तुम्हाला मला पोलिसला सरकारला कळत नाही. मग ह्या सुद्धा प्रकार आहे. त्याच्यामुळे या 5-7 मागण्यावर आमच्या मागण्या आहेत की आम्ही एक त्याला लेखी रायटिंग मध्ये SP ने आता मागितले. मी आता SP शी बोललो, त्यांना रायटिंग मध्ये आम्ही कुटुंबाच्या वतीनं, धनंजयच्या वतीने असं देणार आहोत. आणि त्याच्यावर त्याचे पॉईंट टू पॉईंट त्यांच्याकडून त्याची चौकशी करणारे, त्यांच्याकडून लिहून घेणारे, त्यांचे झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा विचार बघू. त्यांना एक 2-2.5 वाजताचा टाइम देतोय आता आम्ही. 2-2.5 वाजेपर्यंत येतील परत. मी पण 2-2.5 वाजेपर्यंत परत येणार आहे जाऊन. ते आल्याच्या नंतर 2 ते 2.5चा टाइम देऊन त्यांना बोलवतो. 2.5 वाजताचा टाइम देऊन तोपर्यंत हे पण निवेदन तयार करतील. त्याच्यानंतर आम्ही पुढे निर्णय काय घ्यायचा ते सगळ्यांची चर्चा करून बघूया. ही लेखी जी आहे ती नवीन तक्रारच म्हणायची का? हो, तक्रार म्हणायचं म्हणजे हे बघा, आज आम्ही जी सगळं मागतोय, जे बोलतोय त्याच्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. पण SPचं असं म्हणणं की लिखित आता आम्ही लिखित देऊ. लिखित द्यायला तर काय, मी मला माझ्या पत्रावर म्हणलं तरी देतो. हे कुटुंब म्हणून कुटुंब द्यायला, अहो जे बोलतो वाहिन्यासमोर बोलतो, समोर बोलतो, जे बोलतो ते लिखित द्यायला काय, तर लिखित पाहिजे. ती तक्रार, लिखित तक्रार म्हणून ही तक्रार